दुखणं कमी झालं का? आपल्याच माणसांनी दिलेल्या जखमांच्या वेदना खूप जास्त असतात. चल चल जीवाकडे जाऊयात. चल. एका आईला आपल्या मुलापासून दूर करणारी कुठली शपथ आहे ही? काय झालं आप्पा? इतक्या चिंतेत का दिसत आहात? शपथ नात्याला कशी गोंधळात टाकते. एक शपथ माणसाला 2 नात्यांपैकी कोणाला तरी एकाला निवडण्यास भाग पाडते. पण असं का? कशासाठी? रोज बायजाला बघतो गुदमरून जगताना, तिच्या मुलापासून जाईपासून दूर राहताना. ती अजिबात सुखी नाहीये. मी तर फक्त एवढंच सांगू शकतो की प्रत्येक आई आपल्या मुलाचं भलं इच्छिते. त्याला आनंदी बघायचं असतं तिला. हो, पद्धत वेगळी असेल कदाचित, पण आईचं प्रेम नेहमीच खरं असतं. तुमच्या आईला सुद्धा ही गोष्ट लवकरच कळेल. आणि त्यांच्या या निर्णयामुळे नाही तुम्ही आनंदी आहात ना बायजा अक्का. एका आईचं दुःख दुसऱ्या आईला कसं कळणार नाही? जीवा, जीवा, आपल्याला स्वतःचे घाव भरू द्यायचे नसतात, जेणेकरून सुडाची आग वाढत राहील. खूप शक्तिशाली असते सुडाची भावना. ही आपल्याला थकू देत नाही. आपलं सगळं काही पणाला लावू शकतो आपण तिच्यासाठी. मग सुडाहून मोठं दुसरं काही नसतं, हो ना? मग जेव्हा आपण सूड घेतो, पण त्यानंतर काय? का आलाय तुम्ही इथं? निघून जा, निघून जा इथून. ठीक आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तर दे. ज्या दिवशी या विहिरीला पाणी फुटेल तेव्हा तू काय करशील? त्या कुलकर्ण्याला विहिरीत बुडवून मारून टाकीन. कुलकर्णी सरकारांना या विहिरीत बुडवून मारल्यामुळे तुझं जळालेलं शेत परत मिळणार आहे का? ते तुझं हिरवगार शेत तुला परत मिळणार आहे का? त्या भोंदूला भेटण्यासाठी घराबाहेर एक पाऊल जरी टाकलंस ना, तर तुला तात्याची शपथ आहे. आई नाही घेऊन जाऊ शकत तर काय झालं, पण मी तर साईंसाठी जेवण घेऊन जाऊ शकतो ना. बायजा, स्वयंपाक घरात असेल पण हाकेला ओ देणार नाही. ऐक, राम 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 राम. अजून काय घेऊ? आई अजून ताटात काय काय वाढते बरं? लोणचं. हा आई,
तुम्ही बोलावलत? मी मंदिरात जाऊन येते. बरं. तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? काहीतरी विचारलं मी. सांगणार आहेस की नाही? नाही नाही, असं काहीच नाहीये. येते. बरं झालं आजीनी मला बघितलं नाही, नाहीतर मलाही शपथ घ्यावी लागली असती. काय हे? ताट. कोणासाठी? ज्यांच्यासाठी तुझे डोळे रडून लाल झालेत. पण तात्या, तू हे शपथ तू घेतलीयस, मी तर नाही ना. मी तर सायन्ससाठी जेवण घेऊन जाऊ शकतो, हो ना? मी लगेच येतो. तात्या, आई, मी पटकन जाऊन येतो, नाहीतर आजी येईल. जीवा, विहीर खणणं हे चांगलं काम आहे. विहिरीमुळे लोकांची तहान भागते. विहीर लोकांच्या गरजा पूर्ण करते. पण ज्या कारणाने तू विहीर खणत आहेस ते चुकीचं आहे. द्वेषाने पूर्ण केलेलं कोणतंही काम कदाचित पूर्णही होईल, पण ते पूर्णत्वास नाही जाणार. म्हणूनच हा द्वेष, या सुडाच्या भावनेचा तू परित्याग कर आणि राम नामाला आपली शक्ती बनवून पुन्हा खणायला सुरुवात कर. द्वेषामुळे तू जिथे पोहोचशील तिथून परत येणे अवघड आहे, पण तू रामाचा जाप करत पुढे जाशील, मग परतायची गरजच नाही पडणार. कारण तोच एक मार्ग योग्य मार्ग आहे. तोच जर योग्य मार्ग आहे तर एवढ्या वर्षांपासून मला दिसला का नाही? मार्ग तर कायम तुझ्या समोरच होता, पण तू तो निवडलाच नाहीस. एका माणसाच्या अत्याचाराला ईश्वराचा अन्याय मानलास आणि आस्थाच गमावून बसलास. देवही हतबल होऊन जातो जेव्हा त्याचे भक्त त्याचं म्हणणं ऐकत नाहीत. तो फक्त वाट बघत असतो ते परत येण्याची. त्याचे द्वार सदैव उघडे असतात. जसं आई वडिलांचं हृदय आपल्या मुलांना जवळ घेण्याची नेहमी वाट बघत असतं. बाबा, बाबा, तुझ्या मनातून सुडाची भावना दूर करून, द्वेष विसरून पुन्हा खणायला सुरू कर जीवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी. आज तर तुला खायला द्यायला काहीच नाही माझ्याकडे, पण सबका मालिक एक. जर त्याने आपल्याला या जगात पाठवलंच आहे, मग त्याने आपला काहीतरी विचार केलाच असेल. साई, साई, हे तुमच्यासाठी. तुम्ही इथे कसे झोपता? तुम्हाला त्रास नाही होत का? जमीन आपली आईच आहे तात्या, जननी आहे आपली. आणि आईच्या कुशीत झोपण्याहून मोठं सुख कुठे असेल का? तसाच झोपतो जसा तू झोपतोस बायजाईच्या कुशीत. त्रास होतो का? नाही. बायजाई नाही आली? ठीक आहे ना ती? आई तर बरी आहे, पण नाही सांगू शकत. आई रागवेल. नशीबवान आहेस तू. आईचा तुझ्यावर हक्क आहे म्हणून तुझ्यावर रागवते. तिथे आई दुःखी आहे, इथे साई दुःखी आहे. काय करू? सांगून टाकू? ती माझी आजी आहे ना, तिच्यामुळे थोडी गडबड झालीये. आजी तुमच्यावर खूप रागवलीये, पण आजीनीच आईला शपथ घातली की तुम्हाला कधी भेटूही नाही आणि तुमच्याशी कधी बोलूही नाही. म्हणून आई तुमच्याशी बोलत नाहीये. बेड्यांच्या पलीकडे फक्त जन्म आणि मृत्यू आहे. बाकी पूर्ण आयुष्य बंधनात आहे. आणि ही बंधनं तोडायची कशी? खूप नाजूक नाती जुळलेली असतात यात. ही बंधनं तोडताच ही नाती सुद्धा पूर्णपणे विखुरण्याची भीती असते. परंतु ज्या नात्यामध्ये भीती असेल ते नातं असतं का? साई, लवकर जेवून घ्या तुम्ही. आजी देवळातून घरी येण्याआधी मला घरी पोचावं लागेल. चलो. सरकार. हरिओम. आला हा परत. सरकार. वर्षभराचं रडगाणं परत गाणार. माझं शेत झालं, माझ्यावर खूप अन्याय झालाय. हरिओम. आज मी तुम्हाला नाही थांबवणार. जेवढं पाहिजे तेवढं मारा याला. सरकार, 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 बरं झालं तुम्ही इथंच भेटला, नाहीतर मी तुमच्या घरी येणार होतो. का? सरकार, माझ्या हिरीचं पाणी माझ्या श्रमाचं चीज झालं. पिऊन तर बघा किती गोड आहे ते. चल रे,
तुझ्या विहिरीत कसे येणार जल? नक्कीच कोणा दुसऱ्याच्या विहिरीतून चोरून आणलं असशील तू. चला. आता या वेड्याला येईल वेडाचा झटका. चल जा निघ इथून. रामकृष्ण हरी. जीवाज वेड्यासारखं का वागत नाहीये? केशा दादा, माझ्या विहिरीतलं पाणी. संजू दादा, माझ्या विहिरीतलं पाणी खूप गोड आहे बघा. ओ मावशी, 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 माझ्या विहिरीतलं पाणी. या वेड्याला नंतर बघून घे. आता चावडीवर जाऊन ठाणेदारासमोर टाकून कडून साईचं सत्य उघड करायचंय. त्यानंतर इंग्रज सरकार स्वतःच साईला अटक करून शिर्डीतून बाहेर काढते. सरकार हा जीवा तर काहीतरी विचित्र. सोडा त्याला. चावडीवर चला. हरिओम. ए चला लवकर चला. चला. ए चला बाजूला. बाजूला. चला चल रे. इथून. चल. हे बघ आई, आता तरी हस ना. यानंतर जेव्हा ताट पाठवायचं असेल तेव्हा मला दे, मी घेऊन जाईन. तर तू हे करतेस माझ्या पाठीमागे, ते पण तात्याच्या आडून. येऊ द्या जाप्पाला, तोच तुला. बायजाई, साई घ्या, आला ढोंगी. काशी रामवर कोणी हल्ला केला? सरळ सरळ सांगा. या कुलकर्णी सरकार. हरिओम. हे जे काही सांगतील काय माहित त्यात किती सत्यता असेल? असं का सरकार? उत्तर काय असेल हे अवलंबून असतं प्रश्नावर. आणि तुमचा प्रश्न योग्य नाहीये. यांच्याकडून सत्य काढून घ्यायचा असेल तर प्रश्न मी विचारेन. ठीक आहे. पूर्ण ताट संपवूनही तुझं पोट नाही भरलं की इथे भिक्षा मागायला आलास? एक गोष्ट कान उघडून नीट ऐक, इथे तुला काहीच मिळणार नाही. मी तर इथे फक्त माझ्या बायजाईचं दर्शन घ्यायला आलोय. आई नाहीये ती तुझी. आम्हाला तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये. आई आहे ती, म्हणून तर स्वतःच्या मुलाला भेटता न आल्याच्या दुःखात, त्याच्याशी बोलता न आल्याच्या दुःखात तिचे डोळे पाणवतात. इथून मला भिक्षा नको, फक्त माझ्या आईची ममता हवीये. आणि म्हणूनच मी इथे येतो. माझ्या आईला माझ्यापासून दूर नका करू. आई मानतोस ना? जर मानत असशील ना तर पुन्हा या दारावर पाऊल नको ठेवूस. आरोप तुमच्यावर नाही, आरोप त्याच्यावर आहे ज्याने तुमच्याकडून हे सगळं करून घेतलंय. म्हणजे काशीरामचा मृत्यू तर आमच्यामुळे झालाय. अरे मेलाय कुठे आहे तो अजून? जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत. काय? इतक्या भयानकरित्या मारल्यावरही तो वाचला? अहो असं तर नाही ना की काशीरामलाही त्यांनीच वाचवलं?
एकदम बरोबर बोलतोयस तू. काशीरामला त्यानेच तर वाचवलं आहे. आता सांग, कसं ओळखतोस तू त्याला? असं समजून जा की आम्ही त्यांच्यामुळेच इथे आहोत. हरिओम. ते आहेतच असे, हो ना? हरिओम. थोड्या मोठ्या आवाजात सांगा, जेणेकरून सगळ्यांना ऐकू जाईल. हो, आम्ही त्यांच्यामुळेच इथे आहोत. तर मग तुम्ही स्वतःचा खरा प्रमुख त्यालाच मानत असाल? प्रमुख नाही, आमचे गुरु आहेत ते. त्यांनी आम्हाला कुठून कुठे नेऊन ठेवलंय. किंवा असं समजून जा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच चालतोय आम्ही. त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव सुद्धा देऊ शकतो. हरिओम. यांचा प्रमुख म्हणजे यांच्या गुरुबद्दल बोलतायत हे. आता सांगून टाका, तुमच्या गुरुचं नाव. आमच्या गुरूंचं नाव आहे साई. माझी आतापर्यंतची योजना तर यशस्वी झाली. त्यांच्या तोंडातून साईचं नाव वदवून घ्यायचं होतं. आला होता मोठा शिर्डीचा वैद्य बनायला, पण जे संकट त्याच्या आयुष्यात येणार आहे त्याच्यावर उपचार कोण करेल? हरिओम.